आणि निमखिडी हे गावसुद्धा आदिवासींचं गाव आहे। तालुक्याच्या फक्त जवळपास 5 किलोमीटर दुरीवर आहे ते, परंतु अत्यंत सर्व दृष्टीने मागासलेलं, शासनाचं प्रशासनाचं सगळं दुर्लक्ष असलेलं गाव। सर्व लोक मजूर आहेत। 70% लोक कुरकू आणि 30% लोक पावरा भिलाला या जमातीचे आहेत। माझ्या एक लक्षात आलं की हे मुलं बुजरे आहेत, आपल्या प्रमाण भाषेत बोलायला तयार नाहीत किंवा समोर यायला तयार नाहीत। त्यामुळे आम्ही छोट्या नाटिका बसवल्या, काही चित्रपटातील डायलॉग असतील त्यांच्या आवडीचे ते आम्ही कुरकू भाषेत बसवले। 26 जानेवारीच्या स्नेहसंमेलनामध्ये त्यांना समोर येण्याची संधी दिली आणि त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढून त्यांच्या स्वतःच्या भाषेत छोट्या नाटिका असतील, छोटे काही इव्हेंट असतील ते त्यांच्या भाषेत बोलीभाषेत समोर आल्यामुळे नंतर ते प्रमाण भाषेकडे सुद्धा वळले। त्याचा परिणाम एक चांगला झाला। या बहुभाषिक शिक्षण संदर्भातलं संवाद वार्तालाप या संमेलनाची लिंक मला अशा एका सोशल ग्रुपहून मिळाली आणि मला डायटनी किंवा शासनाने किंवा मला कोणी पाठवलं नाही, माझ्या आवडीने मी ही लिंक भरली आणि स्वतः माझी तिकडे किरकोळ रजा ठेवून मी इथे या संमेलनात माझ्या आवडीने सहभागी झालो। इथे आल्यानंतर जसं हेमांगी मॅम किंवा मुस्कानच्या मॅम बोलल्या किंवा जे मी प्रयोग आधीच करत होतो शाळेत तेच प्रयोग त्यांनी सांगितले किंवा मुलांना त्यांच्या स्वभाषेत समोर येऊ द्या, त्यांचा कॉन्फिडन्स वाढू द्या आणि त्यांच्या भाषेला दुर्लक्षित करू नका, त्यांना आपलंसं करा। त्यांना हृदयाची भाषा मी दिली आणि ते मुलं समोर आले। जरुरी नाही की आपण त्यांना पहिल्या वर्गातच प्रमाण भाषेचं त्यांना डोस दिला पाहिजे, त्यांच्या भाषेत त्यांची असं करत मी सुद्धा कुरकू भाषा आत्मसात केली 90-95%। त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि ते स्वतःचं प्रेझेंटेशन करायला लागले।